फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीती सहोई साक्षी हा दूत चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. माझ्या मनात नुसता गोंधळ चाललाय. अनेक प्रश्न मनात नुसते थैमान घालतायत. आम्हा मावशी, तू माझ्या आईला खूप चांगलं ओळखतेस ना. मग तुला एखादी अशी घटना आठवते जेव्हा डॅडचं आणि मम्माचं खूप जोरात भांडण झालं होतं? म्हणजे नक्कीच असं काहीतरी झालेलं असणार. हो ना? उत्तर हो असेल ना तर प्लीज. मम्माचं आणि डॅडचं प्रेम होतं, खूप प्रेम होतं. मग मला हे कळत नाहीये, डॅडना एवढं कसलं टेन्शन आलंय. तुला माहिती अम्मा मावशी, डॅड झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेत आहेत आणि हे तब्येतीसाठी चांगलं नसतं ना. डॅड स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घेत असतील ना. राणे, तुम्ही मिस्टर गुप्तांबरोबरची मीटिंग कॅन्सल करू नका. मी ऑफिसला पोहोचतोय आज. हो, अगदी वेळेवर पोहोचतोय. तब्येत ठीक आहे माझी राणे. सॉरी. हो हो, येतो. ओके ओके, बाय. काय चाललंय माही तुझं? किती हेळसांड करणार आहेस तब्येतीची? आणि आता झोपेच्या गोळ्या घ्यायला लागलास असं कळलं मला. काय करू दीदी, घरातले ताणतणाव वाढले की असं काहीतरी करावंच लागतं. अच्छा, म्हणून ऑफिसला पण येतो असं सांगितलंस? अरे, डॉक्टरांनी तुला आणखी काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले की नाही? माझं ऐक, तू राणेंना फोन कर आणि येत नाही म्हणून सांग. 5-50 हजाराचं नुकसान झालं तर काही बिघडत नाही. दीदी, मला सल्ले देणं बंद करा आता. तुझ्या सल्ल्यानं वागून खूप नुकसान करून घेतलंय मी. जे करायला नको होतं तेही करून बसलो. भूतकाळातल्या त्या चुकांच्या सावल्या वर्तमानात मला त्रास देत आहेत. मी आता नाही सहन करू शकत.
काय बोलतोयस तू हे माही? माझ्याकडे बघून बोल. माही, अरे मी हे कुणाच्या सुखासाठी केलं सगळं? माझं ऐक माही, तुझ्या हातून काहीही चुकीचं घडलेलं नाही. तू काही चुकीचं वागलेलं नाहीये ज्याच्यामुळे तुला भीती वाटावी. लक्षात ठेव. दीदी जे घडलं ते शांत हो, शांत हो बर. मी तुझ्यासाठी चहा पाठवते. हं? अंबा, काय झालं? अगं हे काय? हा, भाजली असतीस ना? काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? काय झालं? कोण आलं होतं? तू आला होता? शक्य नाही अगं, शक्य नाही. अंबा शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. ऐक, मी काय सांगते ते ऐक. अगं मेलेली माणसं अशी परत येत नसतात. या भाकड कथांवर विश्वास ठेवणं बंद करत आंबा. शांत हो, शांत हो. एकदम. हे काय चाललंय? मी डॅडना एक बिझनेस प्लॅन दिलाय. त्यांना तो आवडला तर मी स्वतंत्रपणे एक बिझनेस सुरू करू शकतो. काय? तुझा इंडिपेंडेंट बिझनेस? ग्रेट. श्रीरंग, प्लान तर मला खूपच चांगला वाटतोय. आय थिंक यात पोटेन्शियल आहेत. थँक्स डॅड. आता तुम्ही अप्रूव्ह केलं म्हणजे काही प्रश्नच येत नाही. मी फर्दर डिटेल्स वर्कआउट करतो म्हणजे आपल्याला बँकच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करता येतील. एक मिनिट. मी अजून तुला अप्रुव्हल दिलेलं नाही हा. डॅड काही करेक्शन्स आहेत का त्यात? जरा हेमांगीला बोला. हेमांगीला? डॅड, हेमांगीचा या प्रोजेक्टशी काय संबंध आहे? आता ते तिला विचारून तुझं प्रोजेक्ट अप्रूव्ह कर. जानो. हेमांगी, काय डॅड? हेमांगी,
श्रीरंगनं एक बिझनेस प्लॅन तयार केलाय. त्याचं म्हणणं आहे की आपण इतर बिझनेसेस बरोबर सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा शिरावं. तो स्वतः सॉफ्टवेअर मध्ये मास्टर्स करतोय आणि त्याला असं वाटतं की सॉफ्टवेअरला आजकाल प्रचंड स्कोप आहे. डॅड पण यात हसण्यासारखं काय आहे? सांगतो आता थोड्या वेळापूर्वी एक्झॅक्टली हाच मुद्दा हेमांगीनं मांडला होता. आय एम ग्लॅड की माझी मुलं त्यांचे व्ह्यूज एकच आहेत आणि मुख्य म्हणजे करेक्ट आहे. हे काय परफ्यूम आहे. माझ्यासाठी? हो, खास तुझ्यासाठी. तसं मी कोणाला कधी गिफ्ट वगैरे काही देत नाही, पण तू म्हणाली होतीस ना की तुला गिफ्ट देणारी मुलं आवडतात म्हणून खास तुझ्यासाठी आणलंय मी. थँक्यू सो मच. सो नाईस ऑफ यू. तुला आवडलं मी तुला परफ्यूम दिलं ते? तुला माहिती आहे माझ्या मनात ना अशी धाकधूक होती की म्हणजे मी परफ्यूम देतोय ते तुला आवडतंय नाही आवडतंय. खरं सांगू तुला, काय मला सुद्धा एक परफ्यूम विकत घ्यायचा आता माझ्या आईसाठी. हा? अरे तिला परफ्युम्स खूप आवडतात. आता मी इतकी खुश झाली तर विचार कर ना, ती हा परफ्यूम बघून तुझ्यावर किती खुश होईल. अगं पण सर आहेत नाही, म्हणजे आज ते ऑफिसला येणार आहेत का? मी सकाळी फोन केला होता पण तेव्हा काही बोलले नाही. मी विचारून त्या. ओके बाय. मी शकुंतलाला असं हातचं जाऊन देणार नाही, नाहीतर तो हरिबाई तिला माझ्यापासून हिरावून नेईल आणि मी एकटाच राहीन. नाही असं होतं का माने? शकुंतला फक्त माझी आहे, माझी. काय करू? काय बरं करावं? जय बाबा गौड बंगाल बंगाली. श्री, अरे तू हे काय करतोयस? तू एवढा रिसर्च आणि मेहनतीने बनवलेला प्रोजेक्ट तू फाडून टाकतोयस. तू हलवतेस. मला जे हवंय ते कधीच साध्य होणार नाहीये. ऍटलिस्ट हेमांगी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तर नाहीच नाही. तू का तिला इतका भाव देतोस? कोण लागते ती आपली? ती आपली कोणी लागत नाही म्हणून जास्त राग येतोय मला. माझ्या आणि डॅडच्या डिस्कशन मध्ये तिला बोलायचा काय अधिकार आहे? कोणी हक्क दिला तिला? मी सांगू श्री, तिला आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचं असतं. मला वाटतं तिला आपल्या तिघांना बाजूला करून एकटीला डॅडवर हक्क सांगायचाय. मलाही तोच डाऊट आहे. चालू आजपर्यंत डॅडसाठी आपण दोघांनी ममा म्हणजे अगदी सर्वस्व होतो ग. त्या हेमांगीने आपली तिघांची जागा घेतली. श्री, मला वाटतं तिने डॅडवर करणी वगैरे केली असणार. काय करणी? हो, फक्त करणीच नाही, तिला जादू टोणा सुद्धा येत असणार. कमॉन जानू, व्हॉट रबिश. माझा अशा फालतू गोष्टींवरती जराही विश्वास नाहीये. पण माझा आहे. श्री, तूच विचार कर ना, जे प्रोजेक्ट तू बनवत होतास ते तिला आधीच कसं कळलं? मला वाटतं ना, तिला कुठलं तरी भूत वगैरे वश झालेलं असणार आणि तिला पुढे काय होणार आहे हे आधीच कळत असणार. हे बघ जानू, तिच्या त्या दुष्ट शक्तींशी आणि त्या जादूटोण्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. पण एक नक्की,
ती हेमांगी ज्या दिवशी या घरात आली ना, तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी अगदी अपशकुनी दिवस होता. ती हेमांगी आपल्या घरात राहिली ना, तर आपलं घर उद्ध्वस्त व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत. आपल्या डॅडच्या आयुष्याला एक शाप आहे ती मुलगी. आणि जोपर्यंत डॅड नाही समजेल ना, तोपर्यंत तिने आपलं भरपूर नुकसान केलेलं असेल. पण मला एक गोष्ट कळत नाहीये श्री, तू तुझं क्रेडिट तिला का घेऊन दिलंस? तू सरळ जाऊन सांगत का नाही डॅडना? तिने आमच्या कोणत्याही भानगडीत पडायची गरज नाहीये. लाडकी लेक असेल ना ती त्यांच्या पुरती, आमचा तिच्याशी काही संबंध नाहीये. आणि प्लीज तिला आमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करू नका, हे सरळ जाऊन सांग तू त्यांना. दॅट्स गुड. मग मी उद्या तुमच्याकडे पाठवतो श्रीला. त्याचा एक बिझनेस प्लॅन आहे, तर यू प्लीज गो थ्रू हिम आणि मग त्यावर आपण चर्चा करूया. मला सांगा, तुमचं पुढच्या आठवड्याचं शेड्यूल काय आहे? म्हणजे आपण भेटू शकतो का कधी? ओके, सूट्स मी. हो, नक्की भेटूया. मी फोन करतो तुम्हाला. ओके, या, बाय अँड थँक्यू व्हेरी मच. ओके, या. हेमांगी, तुला माहिती आहे मी आता कोणाशी बोलत होतो? मी आपल्या लीगल ॲडवायझरशी बोलत होतो. पुढच्या आठवड्यात त्यांची आणि माझी मीटिंग ठरलेली आहे. आणि मुख्य म्हणजे उद्या ते श्रीला भेटतायत, श्रीच्या बिझनेस प्लॅनबद्दल डिस्कशन करायला. आणि हेमांगी, माझी एक कल्पना आहे, म्हणजे बघ तुला कशी वाटते आहे. जी नवीन कंपनी आपण सुरू करायची आहे, तुला माहिती आहे तिचं नाव काय असणार आहे? आपल्या नवीन कंपनीचं नाव असणार आहे हेमांगी सॉफ्टवेअर. काय ग, माझी आयडिया तुला आवडली नाही का? डॅड, एक सजेस्ट केलं तर ऐकाल? अगं, विचारतेस काय? ऑफकोर्स एक इन्सान. काय म्हणणे तुझं, सांग. ही बिझनेसची कल्पना श्रीची आहे. या प्लॅनवर आणि प्रपोजलवर त्याने खूप मेहनत घेतली आहे. तेव्हा कंपनी त्याच्याच नावाने सुरू करा असं मला वाटतं. अगं, कंपनीचं नाव Dad, काही please. असलं तरी. आणि इथून पुढे मला तुमच्या बिझनेस मॅटरमध्ये इन्व्हॉल्व नाही केलं तर आवडेल. काय झालं हेमांगी? श्री तुला काही बोलला का? नाही डॅड, तो तसा काही बोलला नाही. श्री एक चांगला मुलगा आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे श्री आणि जानूच्या हक्काचं आहे ते त्यांना दिलंच पाहिजे. पण तुम्ही त्यांना त्यांचा हक्क देत नाही आहात. डॅड, मी काल का परवा तुमच्या आयुष्यात आले, पण ते दोघं जन्मापासून तुमच्या जवळ आहेत. तुम्ही माझ्यासाठी त्यांच्यापासून दूर जाताय असं त्यांना वाटत असेल तर त्यात चूक कोणाची? तुम्ही त्यांच्या सुखाकडे असं दुर्लक्ष नाही करू शकत. ती दोघं तुमचीच मुलं आहेत हे कसं विसरलात तुम्ही? तुमच्या कुठल्याही गोष्टीवर सगळ्यात पहिला हक्क श्री आणि जानूचा आहे. डॅड, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर प्लीज आय एम सॉरी, पण हेच खरं आहे डॅड. अंबा, काहीतरी कर अंबा. अंबा, काहीतरी कर. हे बघ, भूतकाळ जर अशा पद्धतीनं आपल्या समोर येणार असेल ना, तर आपल्या घरावर फार मोठं संकट येणार आहे. तू मगाशी म्हणालीस ना, चहा करताना म्हणालीस ना की कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होतीये तुला. आणि मी तुला म्हटलं की नाही, मेलेली माणसं परत येत नसतात. पण मी खोटं बोलले बरं का अंबा, मी खोटं बोलले. कारण मला तुझी भीती कमी करायची होती म्हणून. तू म्हणतेस तसं होऊ शकतं. तो इथं आलेला असू शकतो. अंबा, काहीतरी कर ग. त्याला घालवून देण्याचं काम फक्त तू एकटी करू शकतेस, बाकी कोणाला ते जमणार नाही. हे बघ, तो जो गेला नाही ना, तर आपल्या घरातल्या सगळ्यांना इथे धोका आहे. आपल्या घरातल्या सगळ्यांना धोका आहे. अंबा, काहीतरी कर. श्रीराम, माही, दुष्यंत, जान्हवी, सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. फक्त माझ्या एकटीच्या नाही अंबा, तुझ्या पण. आणि सर्वात महत्वाचा अंबा, हेमांगीच्या जीवाला धोका असू शकतो. तुला चालेल का ते?
बघ आंबा, अजूनही विचार कर. तू म्हणतेस तसा त्याचा आत्मा जर या घरात असेल ना, तर घरातल्या सगळ्यांबरोबर हेमांगीला सुद्धा त्रास होईल. हेमांगीला. आणि तिला त्रास झालेला तुला चालेल का? नाही चालणार ना? मग काहीतरी करायलाच हवं. तो आत्मा या घराबाहेर जाण्यासाठी तुला काहीतरी करायलाच हवंय. करशील ना आंबा? करशील ना?